तर नमस्कार मंडळी आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर तुमच्या कमेंट आम्ही वाचतोय. सगळ्या लाईक वगैरे काय करायचं होत नाही कारण भरपूर कमेंट्स असतात. त्यामुळे तुमच्या अशा व्हिडिओच्या द्वारे आम्ही तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे सगळं स्क्रोल करत आम्ही वाचतोय. सगळ्या लई भारी भारी कमेंट येतात. हां, तर काही अशा पण कमेंट येतात की बाबा त्यांची उत्तरं अशी सांगावी लागतात आम्हाला. तर आता बघा, हे आम्ही असं उत्तर सांगत म्हणा, ही भाकरी करायला लागली आणि मी इथं बसलोय का, तर बाबा दिवसभर टाईम नसतोय. आता ही झाली की माझा 4 बारला डबा दिला की मी जातोय कामावर. आणि कसं आहे माझं काम, लई लोकांचा प्रश्न आहे की मी काम सोडले. तर मी पहिल्या कंपनीतनं काम सोडलेलं, म्हणजे मग माझं दुसरीकडे मी जॉईन करणार होतो. मग मला ते महिना दीड महिना आपलं फंडाची वगैरे प्रोसेस असत्या, त्यामुळे मला घरात बसायला लागते ते. मग मला दुसरीकडे आता मी दुसरीकडे जॉईन झालेलो आहे. तर MIDCच आहे मी, दुसरीकडे कुठं नाही, MIDCच काम करतोय मी. तर आता 3 शिफ्ट घेतलेल्या आहेत मी, त्यामुळे मी घरात असतो 4 12 12 आणि 8 4. आणि त्यामुळं थोडं जरा तुमच्या प्रश्नाची उत्तर देऊया म्हटलं. लगेच एक चार 5च कमेंट घेतल्यात, त्यातूनच तुम्हाला सांगायचं आहे आम्हाला की तशा कमेंट आल्यात. आणि चांगल्या पॉझिटिव्ह कमेंट जे करतात त्यांचं खरंच खूप मनापासून आभार, कारण तुमच्यामुळं आम्हाला लई बळ मिळते. तर एक मिनिट की स्टँड लावतो आणि तुमच्यासोबत थोडं बोलतो. लगेच 5 ते 7 मिनिटात मी व्हिडिओ थांबवणार आहे. तर मंडळी, बॅक कॅमेरा लावलाय. आम्ही गावाचा व्हिडिओ केलाय की बाबा आम्ही कुठं राहतोय, तरी सुद्धा आम्हाला भरपूर कमेंट येतात की गाव कुठं आहे आपलं. तर गाव कुठं आहे स्वाती आपलं, सांग आता तू. तर आम्ही इचलकरंजी पासून 3 किलोमीटर पुढं, नदीच्या पुढं मानकापूर हे आमचं गाव आहे. मागचा व्हिडिओ सुद्धा मोठा बनवलाय, मी राहते कुठं ते म्हणून. पण तरी पण लोकांचा प्रश्न आहे की राहतेस कुठं. तर आमचं मानकापूर गाव आहे, कर्नाटक महाराष्ट्र बाउंड्रीवर आहे. आणि कर्नाटकच पडते, कारण आमचं मूळ गाव मिरज. आणि आम्ही तर आजोळमध्ये आम्ही तर कामासाठी आम्ही तर आलोय. आणि मी कामाला आहे कागल MIDC ला. आणि मी आता सांगितलं तुम्हाला की काम मी सोडलेलं, परत जॉईन आहे मी. 3 शिफ्ट असतात माझ्या. त्यामुळं असं कोणी काय गैरसमज करून घेणार की काम सोडले मी. कसं आहे, व्हिडिओला हे भरपूर टाइम लागतो करायला. आणि आता हे सगळं तुम्ही म्हणता की काय भाकरी करत काय नडले काय व्हिडिओ करायचं, तर तसं काही नाही. आता किती वाजल्यात ते बघा, 11:15 वाजल्यात आम्हाला करायला लागतं. 11:15 वाजल्या. पोरांचं डबं वगैरे दिलं. मग आता कसं झालंय, हे करायचं आणि माझं शूट असते. माझं कॉमेडी व्हिडिओ मोठे व्हिडिओ शूट असते, त्याला 2-3 तास जातातच. आणि त्यातूनच ब्लॉगचे शॉर्ट घेता येतात. आणि ह्याच्या रेसिपीज असतात किंवा सगळं काय काय असते, असं लई मॅनेज करणं म्हणजे काय सांगू. आणि त्यात आणि एडिटिंग, त्यात अपलोडिंग, म्हणजे त्यात आणि कोणतरी माणसं भेटायला येतात, त्यामुळे भरपूर वेळ जातोय. त्यामुळे लई म्हणजे लई कष्ट आहे. तुम्हाला हे होणार नाही की मला अक्षरशः झोप मला मिळत नाही आहे. कारण की दोन्ही ही शॉर्ट वगैरे घेते आणि दोन्ही एडिटिंगचं काम मीच करतोय, एडिटिंगचं. कारण की हिला वेळ मिळत नाही, कारण की पोरांचा अभ्यास आहे, वार्षिक परीक्षा आल्यात, त्यामुळे भरपूर लोड आहे आमच्यावर. आणि दुसरा प्रश्न काय आहे आपला की मी हातावर पॉईंट लिहून घेतल्यात, कारण की तुमच्या कमेंट येतात. तर दुसरा पॉईंट आहे, मेन पॉईंट आहे की नॉनव्हेज खाते. हे आम्ही आधी पण सांगितले तुम्हाला की आम्ही नॉनव्हेज खातोय का नाही. अजून एकदा सांगतो की असा काही गैरसमज आहे की स्वामींची जे पूजा भक्ती करतात ते नॉनव्हेज खात नाहीत, असं आहे. तर ही नॉनव्हेज खात नाही. पहिला खात होती, पण ज्यावेळीपासून 4-5 वर्ष जे करायला लागल्या ना, माझी खायची इच्छा गेल्या आणि खायचं बंदच केले. मला आवडतच नाहीये ते आता. पण घरातल्यांना सगळ्यांना करून देतोय मी, कारण की मी सोडलंय म्हणून दुसऱ्यांचं मन मी दुखवू शकत नाही ना. त्यांचं त्यांनी केव्हा सोडतील तेव्हा सोडतील, पण अजून खात्यात तर मी त्यांना करून देतोय. म्हणजे मोठं पोरगं खाते, बारकं काय खात नाही. पण गुरुवारी आम्ही आमच्या घरात अजिबात करत नाही. अमावस्या, पौर्णिमा, सणवार कोणता असेल तर अजिबात करत नाही. गुरुवार, सोमवार म्हणा, एकादश म्हणा. म्हणजे पहिला मला आठवड्यातून मला पहिला किती वेळ लागायचं, 3 ते 4 वेळा करत. मला 3 ते 4 वेळा लागायचं. आता 15 दिवसातनं कधीतरी मी एकदा खातोय. त्यामुळं असं काही नाही आहे की आम्ही नॉनव्हेज खात नाही. मी खातोय आणि माझं मोठं पोरगं एक खाते. आणि बारकं आणि हे काय खातच नाही, दोनच खातच नाही. त्यामुळे मी आणि मला पण असं पूर्ण प्रमाण माझं कमी झाले. 8-10 दिवसातनं 15 दिवसातनं मला लागतंय. ते पण आठवण आलं तर आणतोय, नाही तर नाही. तुम्हाला काय खोटं सांगणार नाही. आणि असं तुम्हाला आधीच सांगितलं की स्वामी काय नॉनव्हेज सोडाच म्हणतात किंवा नाही, असं काही नाही आहे. तुमची आपल्या मनावर आहे ते. इच्छा कमी होत्या. देवारातल्या कुठल्याच देवाला नॉनव्हेज हे चालत नाही. स्वामींनाच असं नाही की देवारातल्या देवाला कुठल्याच देवाला चालत नाही. त्यामुळे स्वामी काय आणि दुसरे देव काय, जर तुम्हाला खायचं नाही, देवपूजा करताय तर तुम्ही
सगळं सोडा, जर सोडायचं असेल तर. नाहीतर काय देवपूजा आपण नॉर्मली घरात करतोय तसं स्वामींची पण भक्ती असते. पण ज्यावेळी तुम्ही स्वामींची भक्ती करताय त्यावेळी काय करायचं असते, म्हणजे खायचं नसतं. खायचं नाही. त्यावेळी तुम्ही तेवढं पाळायचं. त्या दिवशी तुम्ही माळाला हात लावायचे नाही, त्या दिवशी तुम्ही कुठं स्वामींची जायने स्वामींचा उल्लेख करायचा नाही. तर तिसरा पॉईंट कसा आहे, लगेच लगेच होतो. तिसरा पॉईंट काय आहे की ताई तुम्ही सारखं माहेरी का जाता, तर माहेरी माझ्या माहेर कायम तुझं केवढं मोठं आहे मला सांग, पहिला त्यांना सांग, कळू दे. माहेर म्हणजे मी 7 चुलत आहेत, मला 7 चुलते आहेत. आणि माझ्या मम्मीचं म्हणजे माझ्या आईचं सुद्धा माहेर मोठं आहे. तिला सुद्धा 4 बहिणी आहेत. त्यामुळे सगळ्यांचे कार्यक्रम हे सारखे येतात. किती जणांचा पुढं काय बुडका मोठा आहे आमचा सगळ्यांचा. आणि बहिणी पण मला 7च आहे. ते सगळं 7 वर ठेकल्याप्रमाणे आहे. त्यामुळे सारखं कुणाचं ना कुणाचं कार्यक्रम असते. त्यामुळं माहेरला सारखं जाणं असतं. आणि कार्यक्रमाव्यतिरिक्त आम्ही आधी मध्ये असं जात नाही. कार्यक्रम आला तरच, पण महिन्यातून 2 कार्यक्रम तर निवांत असतात, 2 ते 3. मोठी फॅमिली आहे त्यामुळे आम्हाला ते जावं लागतं. नाही म्हणून चालते. कसं आहे, आम्ही जे तुम्हाला व्हिडिओतून दाखवते ना की माणसं जपायचं आहे, ते माणसं आम्ही जपतोय. त्यामुळे आम्हाला ते सांगतात आणि आम्हाला कुणाला दुखवायला सुद्धा आवडत नाही. आणि काय करायचं आहे ग, म्हणजे काय, म्हणजे नुसता पैसा मिळवून बाबा एखादी दुसरी दांडी पडली तुमच्या कामावर तर काय हरकत आहे, माणसं तुम्ही जपायला पाहिजे ना. दुसऱ्या दिवशी भरून काढायचं, त्या दिवशी दुसऱ्या दिवशी डबल करायचं, आपलं काम आहे की. पण माणसं कधी जपणार तुम्ही. आणि कसं आहे, असं कार्यक्रम केल्यावरच सगळ्या भेटीगाठी होत्या, सगळ्यांना भेटता येतंय, बोलता येतंय. एक दिवस पाठदेशी आपल्याला निघून जायचं आणि मग तेव्हा काय, मग तुमचा माणसं पैसा येणार नाही तुमच्याकडे. तुमच्या त्या शेवटच्या वेळी माणूस येणार आहे की बाबा तुम्ही किती माणसं कमावली, ते त्यावेळी ठरते. असं काही नाही की मेल्यावर कोणाला कळत नाही सोडा, पण एक बाबा महागारी आपल्या बोललं जाते ना की बाबा हा एक माणूस चांगला होता, त्याने माणसं जपलीत, बस नाही एवढंच नाव मिळवायचं आहे. का नुसता तुम्हाला पैसा जपला असं तुम्हाला मिळवून जायचं आहे नाही आहे. तसंच माणसं जपा म्हणून आम्ही माणसं पूर्ण जपण्यात एखाद्या वेळी माझी दांडी पडली तर पण मी हरकत घेत नाही, कारण की आम्हाला माणसं जपायला खूप आवडतात. आमचं ह्या घरातच आणि माहेर माझं कुपवाड आहे आणि माझी सासरवाडीचं मेन गाव म्हणजे मिरज आहे. आणि मिरजत सुद्धा माझ्या जावांचा, दिरांचा सारखा काहीतरी कार्यक्रम असते. त्यामुळे आमचं माहेरी जाणं सुद्धा, तिकडे गेले की आम्ही माहेरी जाऊन येतो. अगोदरच कसं तुम्हाला सांगितलं की माझं मूळ गाव मिरज, त्यामुळे माझी भावकी पण मिरजलाच आहे, हिचं पण कुपवाड 5 किलोमीटरचं अंतर आहे. त्यामुळे आम्हाला सगळं आम्ही तिथं जातोय, माहेरमध्ये जातोय. मग तिथं गेलो की मग वस्तीला मी तिकडे येतोय, आम्ही सकाळी उठून आम्ही तिकडे येतोय. आणि शेवटचा पॉईंट काय आहे, तर तुम्हाला तुमचं कुटुंब, तुमची फॅमिली खूप भारी मिळाल्या. तर आता काय सांगायचं यावर, की भारी मिळाल्या ह्याच्यावर काय सांगायचं होते. भारी तर मिळालंच मला, सगळे माणसं चांगलं मिळाल्यात. पण ती सगळी माणसं चांगलं मिळण्यासाठी आपण स्वतः चांगलं असावं लागतं. जर आपण सगळ्यांसंग चांगलं बोलून त्यांची मनं जपत असेल तरच आपण सगळ्यांसाठी चांगला असतोय. आणि आपण जेव्हा चांगला असतोय तेव्हा पुढचा माणूस आपल्या संग चांगलं वागतोय. जर आपण छिडीपिडी किंवा त्यांच्या संग व्यवस्थित नाही बोललं तर कशाला आपल्याकडे माणसं येणार आहेत. आणि मला माणसं जपायला खूप आवडतात. आणि भरपूर मी अशी फॅमिली जॉईन कमवल्या आम्ही फॅमिली. लोकांचा असं काय होतं की गैरसमज की बाबा तुला फॅमिली चांगली मिळाल्या, तर फॅमिली चांगली मिळत नसते, ती आपण चांगली करायला लागते. कारण आम्हीच मुळात त्यांच्याशी चांगलं बोलून चालून राहतोय आम्ही, आणि कुणाला आम्ही काही दुखवत नाही. त्यामुळे सगळे आमच्याशी गेल्यावर ना अप्रूबाईनं मोकळेपणानं तीच माणसं तुम्हाला असं कधी तर कळलं, कारण की ते सुद्धा आमच्यावर असं ते टेपूर येऊ शकतंय की तीच माणसं दुसरीकडे कशी तरी वागली तर तुम्ही एखाद्या वेळेस म्हणाल की काय दादा काय चांगलं दाखवताय, पण त्यांना चांगलं दाखवताय आणि तिने असं आहे, तर ती आमच्या बरोबर कशी आहे आणि आम्ही त्यांच्या बरोबर कसं आहे हे फक्त दाखवतो. कारण की त्या माणसाची गॅरंटी आम्ही दुसऱ्या बरोबर घेऊ शकत नाही. दुसरीकडे कसे आहेत हे आम्हाला माहित नसते, पण आमच्या संगत चांगले आहेत म्हटल्यावर आम्ही चांगलं दाखवणार. ह्यात विचार करा की आमच्यासोबत का चांगले आहे, तर आम्ही सगळ्यांची चांगलं वागतो. तेच करायचं ना, आपण स्वतःपासून सुरुवात करायची की आपण चांगलं वागलं ना तर पुढचा माणूस चांगला वागणारच आहे. त्यामुळे आपण चांगलं वागा, तुम्हाला पुढच्या ऑटोमॅटिक तुमच्याशी चांगलं वागणारच, त्याला काय पर्याय होणार नाही. आणि आपण इतका चांगलपणा दाखवायचा ना की त्याला वाईट स्वभाव सोडणं हे भाग पडायला पाहिजे. आता अशी माणसं झाल्यात की आमच्या सानिध्यात राहून जी वाईट मार्गातली होती ती चांगल्या मार्गात झाल्यात. आणि तुम्हाला सांगू की असं एक होती माणसं की भांडणात माणसं होती, पण ती आता काय म्हणते तुमच्या व्हिडिओत आहे दादा आम्ही, आणि भैर आता मी खूप विचार करून आम्हाला पावलं टाकावी लागतात. म्हणजे बास ना आयला आमच्यामुळे कोणतरी चांगलं घडतंय ह्यातच आम्हाला सगळं आलं, आनंद आहे सगळ्यात. त्यामुळं असं सगळं आहे. त्यामुळे असं काय गैरसमज करून घेऊ नका की आम्हाला सगळी फॅमिली चांगली मिळेल का. आम्ही ती चांगली केली, आम्ही खूप कष्ट केले त्या फॅमिलीला चांगलं करायला. आम्ही खूप सोचलंय मानसिक, कारण तुम्ही सगळ्यांना चांगलं करायला गेलं ना आपल्या मनातून स्वतःला त्रास होतो. एवढं लक्षात घ्या
की का माणूस तो असं चांगला वागत नाही आपल्या संग? पण आम्ही चांगलं वागतोय त्याचं, आम्ही एकदा चांगलं वागलो की तो 10 वेळा वाईट वागणार, आम्ही 2दा चांगलं तो 20 वेळा वाईट वागणार. आम्ही एवढं सहन केलंय, पण सहन करून त्यांना आम्ही चांगले केले. त्यामुळे सगळी चांगली सुद्धा आहेत आणि मस्त आहे फॅमिली चांगली आहे, आम्ही केल्या फॅमिली चांगली ती. त्यामुळं आता आपण इथंच थांबू, हसत खेळत आणि इथंच थांबूया. तुमचे 4-5 जे पॉईंट होते आणि काय पॉईंट असले तुमचे तर आम्हाला व्हिडिओतून सांगा, कमेंट करून सांगा. तुमच्यासाठी जर आम्हाला कमेंटला उत्तर देणं शक्य नसेल तर आम्ही असाच व्हिडिओ करतो. त्यामुळे आता अजून पुढचं काम आहे आम्हाला. तर चला म्हणजे धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.